चिनू अन्नाशी खेळायचे नसते. पण हे माझं बास्केटबॉल आहे. पण अन्नाशी खेळली तर पाप लागेल. आणि काळ्या हंडीमध्ये जन्मशील ना. काला अंडीला 12 महिना दुष्काळ असते. मग तू सुद्धा खेळ. मग आपण दोघं काळ्या हंडीमध्ये जन्मू. मला एकटीला काळ्या हंडीमध्ये बोर होणार ना. बोर होणार म्हणे. मी की नाही तू सांगितलेली कन्नकी राणीची गोष्ट काल रात्री पप्पांना सांगितली. पप्पांना खूप आवडली. पण तू सारखं सारखं मला डिस्टर्ब करत होती. मी काय डिस्टर्ब करत होते? फोन का वाजवत होती? ते बेंगळुरूवरून फोन येतात ना रवी दादाचे. मला रवी दादाला भेटायचंय. तो कसल्या सुट्टीत येतो? तो सारखा प्रॉमिस करतो पण काय येत नाही. मी बसले म्हातारी आपला लोणचा घालायला. लोणचं कधी तयार होणार? लोणचा 24 दिवसात होणार आहे. 24 दिवस? हो, हे दोघे करते म्हणून 24 दिवस, नाही तर 48 दिवस लागले असते. अम्मा तुम्हाला पेशन्स खेळायला कधी शिकवणार? तू 10 मिनिट असतं बस, मग तुला मी पेशन्स शिकवते. मला पेशन्स शिकायचंय. क्लासमध्ये सगळ्यांना येतं. शाळा सुरू झाली ना की मी सृष्टीला दाखवणार आहे की मला सुद्धा पेशन्स येतं. तू पटपट जेवून घे, मग मी तुला पेशन्स शिकवते. हाय खूप. हा आहे ना, मग मी काढवते. हा लोणचं तयार झालं असेल का? लोणचा ते आता त्याच्या आईच्या पोटात आहे. 10 दिवस झाले. बोर नाही काढ लोणच्याला? सारखं सारखं विचारायचे नाही, वेळ लागते. पटकन खाऊन घे, मग तुला मी पेशन्स शिकवते. आणि बदाम मधू चालतं का? मला नाही माहिती. सांग ना. 8 दिवस झाले तुला हेच चालले आहे. हे पान लागेल का, ते पान चालेल का? जाऊ द्या, मी माझं प्रॅक्टिस करते. आणि शुद्ध लेखन कोण प्रॅक्टिस करणार आहे? अक्षर बघ किती घाण आहे तुझे. पण माझ्या रो मध्ये सगळ्यात चांगले माझेच अक्षर आहे. हो का? तुझ्या रो मध्ये तू एकटी आहे वाटते. एक पान लिहून काढ बघू. जा कट्टी. गरम आहे. रागाच्या भारात 4 पानं शुद्ध लेखन लिहून काढलं काल एका मुलीनी. अम्माशी कधी बोलायचं नाही असं ठरवलं होतं. आम्हाला सुद्धा सक्त ताकीद दिली आहे अम्माशी न बोलायची. काय ग चिनू? अम्माला नको ना सांगूस. आता सकाळ झाली आणि कट्टीची सुट्टी झाली वाटतं. मंगळवारी आजी आली की आजीच्या डोक्यावर बसणार. 3 वर्षांनी तुमचे पहिल्यांदा येते वाटते. हो, माझ्या बहिणीची मुलगी आहे ना सोनिया, तिला बघायला कोणीच नसतं. आता आजी आली की तुमच्यात मागचं जात जाईल. कसले मला त्रास चिनूचे. अम्मा मला शेंड्या घाल ना. चल घालते. नैवेद्य होऊ दे, मग वाटेल तेवढं प्रसाद खा. अगं त्यांची पूजा संपू दे, मग ना नैवेद्य करणार. पूजा कधी संपणार? देवाला पण भूक लागली आहे. फक्त पूजा होईल, मग नैवेद्य दाखवेल. चल तुला मी शेंडी घालते तोपर्यंत. देवासारखा थांब बघू. मग मला सुद्धा नैवेद्य देणार? हो देणार ना नैवेद्य. हे ढोलका बावळीला तुझी आजी तरी कशी शेंड्या घालाय कोणाच ठाऊक. आजी घालते ना सोन्याची शेंड्या. हो का? आप्पा झाले रिटायर. मला काय सुटका नाहीये. बेंगलोरला बोलवतो रवी, तर तिकडे जाता येत नाही. ते भजन मंडळी सोडून येणार तेव्हा ना.
आणि सगळ्याला अख्खा भजन मंडळीला दोयशा करून घाला. मिक्सर रिपेअर करायला वेळ नाही आहे. आणि वाटा दगडावर आणि घाला सगळ्यांना दोयशा खायला. चिनू, पाणी सांडू नको, मला काम वाढू नको, ज्या पेशन्स खेळ बघू. पेशन्स बोर झालं मला. मला आत्ताच डोसा पाहिजे. अगं डोसे आता कसे मिळणार आहे? आज रात्रभर भिजणार आहे, मग सकाळी ठुम्मू दिशी फुगणार, मग तुला सकाळी नाश्त्याला डोसा देते. हसताय काय? आपणचा ग्लास जेमला असता तर? आणि क्लास डोक्यात पडला असता तर? नक्कीच जेमला असता. व मोठ्यांशी असे बोलायचे असते का? जा खाली जाऊन क्लास घेऊन ये. झोपू देणार की नाही? किती त्रास देते बाई. लोणचं तयार झालं असणार का? लोणचं कसं एवढं लवकर होणार आहे? तुला म्हणले ना 24 दिवस लागते. सारखं सारखं विचारू नको. स्वतःच आपला खरं करते बाई. 20 दिवस झाले म्हणून विचारलं. जा कट्टी. சினுக்கா இல்ல நான் தான் வந்திருக்கேன். சென்று வரமாட்டா. அவ பாட்டி இப்பதான் ஊர்ல இருந்து வந்திருக்கா. இல்ல அவ வரேன்னு சொல்லுங்க, எல்லாம் வருவாள்ல. சங்கரநாயன் தான் வரார். அவருக்காண்டி 10 தோசையில மிளகாப்பொடி போட்டு வச்சிரு. அவர் வந்தது கொடுக்கணும். சினுவா சங்கரநாயன் வந்திருக்கார். 2 காஃபி கொண்டு வா.
तुम्ही अम्मा ना? हो, तिच्यासाठी लोणचं आणलंय. या ना या. आज सकाळी डोसा खायला ती म्हणत होती जायचं जायचं म्हणून. माझ्या बरोबर माझ्या नात सोनी आली ना, तिने पटवले तिला आपण दुपारी खाऊ म्हणून. ते बघा तिथं टिपरी पाणी खेळतात. या ना मग आज या. तुम्ही पेशन्स खेळते वाटते. हे काय आपले बसले बसले. पेशन्स खूप बोरिंग आहे. मला 7-8 आवडते. ते 5 मांडायचे तेच ना. हा बरोबर आहे तेच आहे.